आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकांनी आपण देखील हार्दिक स्वागत. आतमध्ये गेल्यावर भिंतीच्या बाजूने बाहेर पडायचं. विद्यालय ओतूर शाळेने इथे एक उपक्रम आयोजित केला आहे. चैतन्य विद्यालय ते कपर्दिकेश्वर ओतूर मंदिर इथे दिंडी आहे. याच्यात विद्यार्थी व विद्यार्थिनी सामील झाले आहेत. याच्यात मला सहभागी होऊन मला खूप आनंद झाला. पायी दिंडी सोहळा आम्ही येथे कपर्दिकेश्वरपर्यंत आलो आहोत. मुले वेगवेगळ्या करून आलेले आहेत. आम्हाला दर्शन घेण्यासाठी खूप वेळ लागला व आम्ही खूप आनंद झालो. ओम दैव्यराज सैव्यमान पावनाक्षि पंकजं व्यालयज्ञसूत्रमेन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमाधिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरवीरामयम् विक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवरदनं शोकमोहदैन्यलोककोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवाङ्गि सान्निध्यं ध्रुवं. थँक्यू. आज आम्ही या ठिकाणी सकाळी पांढरी मारुती मंदिर ओतूर या ठिकाणाहून कपर्दिकेश्वर मंदिर ओतूर यापर्यंत पायी दिंडीच्या सोहळ्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी अगदी उत्साहपूर्वक वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. यामध्ये आमच्या शाळेतील इयत्ता 1ली ते 5वीपर्यंतचे विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी आहेत. त्यामध्ये शंकर, पार्वती, संत तुकाराम किंवा अन्य वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये आमचे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. अगदी उत्साहाच्या वातावरणामध्ये हा दिंडीचा सोहळा आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत. सर्व गावकऱ्यांचे आणि सर्व ओतूर ग्रामस्थांचे मी रॉयल एज्युकेशन इंग्लिश स्कूलच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. चला साईराम धमाका सेठ, साईराम धमाका सेठ. राम राम म्हटलं. श्रावणी सोमवार याच्याबद्दल मला खूप आवडतं. कोळमाळ्यात कपर्दिकेश्वर
प्रत्येक वर्षी सोमवारी जाते सहभागी तर कपदकेश्वर देव धर्मसंस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्याकडनं आपण या यात्रेची माहिती घेतोय चारही सोमवारची. काय सांगा? उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे ओतूरचे ग्रामदैवत भगवान कपर्दिकेश्वर महाराजांचा यात्रा उत्सव. आणि हा यात्रा उत्सव साधारण एक महिनाभर, श्रावण महिन्यात एक महिनाभर चालतो. या यात्रेचं नियोजन कपर्दिकेश्वर देव धर्मसंस्थेचे अध्यक्ष माननीय अनिल शेटजी तांबे यांच्या नियंत्रणात देवधर्म कमिटीचे सर्व सभासद या ठिकाणी यात्रेचं नियोजन करत असतात. यावर्षी 5 सोमवार आलेले आहेत. त्या 5ही सोमवारचं नियोजन या ठिकाणी देवस्थान कमिटीने केलेलं आहे. पहिल्या सोमवारी भाविकांसाठी मंदिर साधारण 6 वाजता उघडं केलं जातं आणि संध्याकाळी 11 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडं असतं. असे 5ही सोमवार 6 ते 11 असं मंदिर दर्शनासाठी भाविकांसाठी खुलं असतं. पहिल्या सोमवारी 1 पिंड तयार केली जाते कलात्मक. त्याच्यानंतर दुसऱ्या सोमवारी 2 कलात्मक पिंडी तयार केले जातात. तिसऱ्या सोमवारी 3 कलात्मक पिंडी तयार केल्या जातात. चौथ्या सोमवारी 4 कलात्मक पिंडी तयार केल्या जातात. आणि 5वा सोमवार जो आलेला आहे त्या दिवशी 5 कलात्मक पिंडी या ठिकाणी तयार केल्या जाणार आहेत. आणि त्याही दर्शनासाठी 5व्याही सोमवारी भाविकांनी यावी हे आपल्या माध्यमातून भाविकांना विनंती करतो. पहिल्या सोमवारचं नियोजन अशा पद्धतीने असतं की पहिल्या सोमवारी परिसरातील ज्या शाळा आहेत त्या शाळांचं दिंडी स्पर्धा आयोजित केलेली असते. आणि परिसरातील सगळ्याच शाळा या ठिकाणी दिंडी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन दिंडी पांढरी मारुती मंदिरापासून कपर्दिकेश्वर मंदिरापर्यंत दिंडी वाजत गाजत घेऊन येतात. आणि आलेल्या लहान वारकऱ्यांना, छोटी छोटी मुलंच ही दिंड्या घेऊन येत असतात, ह्या लहान वारकऱ्यांना डायरेक्ट दर्शन दिलं जातं. त्यामुळं ते विद्यार्थीही खुश राहतात. त्याचबरोबर पहिल्या सोमवारी दुपारी 12 वाजता पांढरी मारुती मंदिराजवळ भजन स्पर्धा आयोजित करण्यात येते. ती स्पर्धाही दुपारी 12 वाजता सुरू होईल. हे झालं पहिल्या सोमवारचं नियोजन. त्यानंतर येणारा दुसरा श्रावणी सोमवार विधिवत सगळे देवाचे कार्यक्रम मागाशी सांगितल्याप्रमाणे होतात. त्याच पद्धतीने दुसऱ्या श्रावणी सोमवारी पांढरी मारुती मंदिराच्या खुल्या व्यासपीठावरती निमंत्रित भजनी स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाही ती स्पर्धा आयोजित केलेली आहे. ती साधारण सकाळी 9 वाजता स्पर्धा चालू होते आणि सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालते. अशा पद्धतीने दुसऱ्या श्रावणी सोमवारचं नियोजन. त्यानंतरचं येणारा तिसरा श्रावणी सोमवार. आणि तिसरा श्रावणी सोमवार म्हणजे खऱ्या अर्थाने तिसरा चौथा हे जे श्रावणी सोमवार असतात या दोन्ही श्रावणी सोमवारी खूप मोठ्या प्रमाणावरती भाविकांची गर्दी असते. आणि त्याच वेळेस या ठिकाणी कुस्त्यांचा आखाडा या ठिकाणी स्वर्गीय आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे तथा जांभरसट स्टेडियममध्ये कुस्त्याचा आखाडा साधारणतः दुपारी 1:30 वाजता चालू होतो आणि तो साधारणतः 6 वाजेपर्यंत चालतो. अगदी 10,000 रुपयापर्यंत हौशी कुस्ती मल्लांच्या या ठिकाणी कुस्त्या लावल्या जातात. त्याच पद्धतीने चौथ्या सोमवारी या ठिकाणी सकाळचे सगळे धार्मिक कार्यक्रम होतात आणि दुपारी 1:30 वाजता पुन्हा एकदा कुस्त्यांचा आखाडा सुरू होतो. आणि त्या आखाड्यातही अगदी 10,000 ते 15,000 रुपयापर्यंत वैयक्तिक मल्लांना बक्षिसं दिली जातात. हाही आखाडा साधारणतः 1:30 ते 6 असा चालतो. आणि योगायोगाने यंदा 5 सोमवार आलेले आहेत. यंदा 5व्या सोमवारी सगळे धार्मिक विधी होणार आहेत. या ठिकाणी 5व्या सोमवारी कपर्दिकेश्वर मंदिरामध्ये पिंडीवरती 5 कलात्मक तांदळाच्या पिंडी तयार करण्यात येणार आहेत. आपल्या माध्यमातून सर्व भाविकांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की आपण 5ही सोमवार या ठिकाणी आपलं ग्रामदैवत भगवान कपर्दिकेश्वराच्या दर्शनासाठी यावं ही देवधर्म संस्थेच्या वतीने एक आग्रहाची विनंती. त्याचबरोबर चौथ्या श्रावणी सोमवारी या ठिकाणी कपर्दिकेश्वर देवधर्म संस्था व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने ओतूर भूषण पुरस्कार दिला जातो. तो पुरस्कारही यंदा चौथ्या सोमवारी माननीय श्री पांडुरंग नानाभाऊ डुमरे यांना ओतूर भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. चौथ्या श्रावणी सोमवारी दुपारी 2 वाजता कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये त्यांना हा गौरव समारंभ त्यांचा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. याचीही सर्व भाविकांनी नोंद घ्यायची. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची विषय किंवा गोष्ट या ठिकाणी या जुन्नर तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे यांच्या पुतळ्याचं अनावरण 25 ऑगस्ट 2024 रोजी चैतन्य विद्यालयाच्या पटांगणामध्ये होणार आहे. त्या ठिकाणी आपल्या राज्याचे आणि देशाचे माजी कृषी मंत्री माननीय आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते
या ठिकाणी कैलासवासी आमदार जांभर शेठ यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. त्यानिमित्ताने आपल्या या उत्तमापूर नगरीमध्ये आपल्या देशाचे नेते, त्याचबरोबर ज्यांनी खऱ्या अर्थाने जांभर शेठबरोबर विधानसभेमध्ये काम केलेलं आहे, असे माननीय श्री आदरणीय शरदचंद्रजी पवार 25 तारखेला या ठिकाणी येत आहे. ह्याही कार्यक्रमाला सर्व भाविकांनी, ओतूरकरांनी, तालुक्यातील नेतेमंडळांनी उपस्थित राहावं ही एक आग्रहाची विनंती. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आणि एक सांगायला संस्थेच्या वतीनं कसं या यात्रेचं नियोजन केलेलं आहे? संस्थेच्या वतीने यात्रेचं नियोजन, या ठिकाणी ही यात्रा दिवसेंदिवस खूप मोठी होत चाललेली आहे. अगदी ओतूरच्या रोकड वेशीपासनं तर मंदिरापर्यंत दुतर्फा खाऊची, खेळण्याची, मोठमोठाले पाळणे असे यात्रेतली दुकानं येत असतात. याचं सर्व नियोजन देवधर्म संस्था, ग्रामपंचायत ओतूर, ओतूर पोलीस स्टेशन, मंडल अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने या सगळ्या यात्रेकरूंची बसण्याची व्यवस्था, त्याचबरोबर त्यांना व्यवसायासाठी लागणारी जागा ही या चारही पारीची संस्थांच्या समन्वयातून दिली जाते. त्याचबरोबर या ठिकाणी मंदिरामध्ये जी दर्शनबारी असते त्या दर्शनबारीचंही नियोजन ओतूर पोलीस स्टेशन, त्याचबरोबर कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे सर्वच पदाधिकारी आणि त्यांना अजून सपोर्ट म्हणून पोलीस मित्र या पद्धतीने या दर्शनबारीचं काम या ठिकाणी देवधर्म संस्था व समस्त ग्रामस्थांच्या वतीने केलं जातं. माझ्या शाळेचे नाव जिल्हा प्राथमिक शाळा कोळमया ते कपालिकेश्वर मंदिर. आम्ही पायी दिंडी सोहळा इथे घेऊन आलो आहोत. महादेवाचे दर्शन करून आम्हाला खूप चांगले वाटले. प्रत्येक वर्षी आम्ही पायी दिंडी सोहळा कोळमया ते कपालिकेश्वर